मुंडे इफेक्ट, साईंच्या शिर्डीत अन्न औषधाची छापेमारी, प्रसादाबाबत धक्कादायक गोष्ट समोर, साईबाबांच्या शिर्डीत भाविकांच्या श्रद्धेची आणि आरोग्याची खेळ सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे। मंदिर परिसरात विकल्या जाणाऱ्या पेढा प्रसादाबाबत अन्न व औषध प्रशासनाचे केलेले कारवाईत अनेक गंभीर बाबी उघड झाल्या आहेत। मंडळी, शिर्डीत दररोज हजारो भाविक साईबाबांच्या दर्शनासाठी येतात। दर्शनानंतर प्रसाद म्हणून घेतले जाणारे पेढे आता चर्चेचा विषय ठरला आहे, कारण मंदिर परिसरातील काही खासगी दुकानांमध्ये विकल्या जाणाऱ्या पेढ्यांचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचं समोर आलं आहे। काही पेढ्यांना तर बुरशी लागल्याचेही आढळून आलेले आहे। या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाचे पथकाने शिर्डीत धाव घेत मंगळवारी प्रसाद विक्री करणाऱ्या दुकानांवर छापेमारी केली। पेढ्यांचे नमुने तपासण्यासाठी घेण्यात आले असून दोषी आढळणाऱ्यांवर कारवाईचे संकेत देण्यात आले आहे। यासोबतच पनीरमध्ये भेसळ आहे का याचीही तपासणी सुरू करण्यात आली आहे। धक्कादायक बाब म्हणजे अनेक ठिकाणी विकल्या जाणाऱ्या पेढ्यांवर उत्पादकाचे नाव, उत्पादन तारीख किंवा एक्सपायरी डेट याबाबतची कोणतीही माहिती नसल्याचे दिसून आले आहे। मंडळी, या कारवाईनंतर शिर्डीत मुंडे इफेक्टची चर्चा रंगली आहे। अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कारवाया आता सुरू झाल्याने प्रशासन खरोखरच जागे झाले का याकडे सर्वांचं लक्ष आहे।